तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सालाबाद प्रमाणे श्री संत सोनाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात याही वर्षी श्री संत सोनाजी महाराज यात्रा महोत्सव तथा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत सौ संगीताताई ठाकरे यांचा संत सोनाजी महाराज पोथी सप्ताहाचा कार्यक्रम पार पडला। दरम्यान 4 नोव्हेंबर रोजी महाराजांच्या पादुका पालखी उत्सव मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये घोडे, फटाके, बँड, वारकरी, भजन मंडळांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला। संपूर्ण गावात घरोघरी दिवे लावून रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत व पूजन केले। तर 5 नोव्हेंबर रोजी हरिभक्त परायण बळीराम महाराज गायकवाड यांच्या मधुर वाणीतून काल्याचे कीर्तन पार पडले। यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेऊन आनंद उत्सव साजरा केला। MCN न्यूज मराठी करिता गोपाळ सावरे, बावनबीर। श्री संत सोनाजी महाराज यांचे बावनबीर हे जन्मगाव आहे। श्री संत सोनाजी महाराजांच्या जन्मगावी कार्तिक पौर्णिमेला दरवर्षी सालाबादप्रमाणे बावनबीर या गावामध्ये महाप्रसादाचं आयोजन होत असते कार्तिक पौर्णिमेनिमित्त। आणि या निमित्तानं 21 पोत्याचा ज्वारीचा आणि 3.5 ते 4 क्विंटल उडदाची डाळ तसेच अंबाडीची भाजी यांचा महाप्रसादाचा वाटप होत असतो। ही जी मंदिराची शिलान्यास आहे, ही मंदिराची जागा पांडुरंग बेलोकार यांनी मंदिराला दान दिलेली आहे। आणि दान दिल्यानंतर जवळजवळ 2001 साली महापुराच्या सालानंतर श्री संत सोनाजी महाराजांचे जन्मगाव असल्यामुळे श्री संत सोनाजी महाराज ज्या शिळेवरती बालपणी बसायचे, खेळायचे, रांगायचे, त्या शिळेची स्थापना आमच्या गावातील विश्वस्त असलेले श्री विश्वनाथजी फुलकर यांच्या माध्यमातून गावातील सर्व भाविकांना प्रेरित करून आणि त्यांनी सांगितलं की श्री संत सोनाजी महाराज लहानपणी याच शिलेवरती बसायचे, याच दगडावरती बसायचे आणि त्यांचा दगड या मंदिरामध्ये आणून या मंदिराची निर्मिती केली। अशा प्रकारे श्री संत सोनाजी महाराजांचे जन्मगावी ही अशी भव्य अशी आणि दिव्य सर्व गावकऱ्यांच्या वर्गणीतून, लोकवर्गणीतून ही इमारत उभी झाली। आणि त्यानंतर दरवर्षी सालाबादप्रमाणे हा कार्तिक महोत्सव सुरू झाला। आता संध्याकाळी पालखीचे आयोजन असते, तसंच दुसऱ्या दिवशी ही पालखी श्री संत सोनाजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या श्री सोनाळा या क्षेत्राला जात असते। तसंच आजही 3 वाजता येथून श्री संत सोनाजी महाराजांच्या पालखीचे श्री संत सोनाजी महाराज सोनाळा कर्मभूमी इथं निघण्याकरता सर्व भाविक भक्त हजर झालेले आहेत। असा हा श्री संत सोनाजी महाराजांचा सोहळा जन्मगावी 2002 पासून सुरुवात झालेली आहे। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, श्री संत सोनाजी